सातपूर शहर भीम महोत्सव अध्यक्षपदी साईनाथ निकम यांची निवड। गेल्या 45 वर्षांपासून सातपूर शहर भीम महोत्सव समितीतर्फे दरवर्षी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मोत्सव 14 एप्रिल रोजी साजरा केला जातो। त्याच अनुषंगाने प्रत्येक वर्षी अध्यक्षपदाची निवड ही अत्यंत चुरशीची होत असते। याच पार्श्वभूमीवर 8 मार्च रोजी सातपूर शहर भीम महोत्सव समितीच्या 2025च्या अध्यक्षपदी साईनाथ निकम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। दरम्यान यावेळी स्वारबाबा नगर येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या प्रांगणात बैठक घेण्यात आली। परिसरातील आणि सातपूर शहरातील हजारो नागरिक या बैठकीस उपस्थित होते। यामध्ये या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सातपूर विविध विकास कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन आणि छत्रपती शिवाजी महाराज मंडईचे अध्यक्ष किशोर शेठ मुंदडा होते। ही बैठक RPI उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाशजी लोंढे, माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे, दानशूर दीपक नानाजी लोंढे, PL ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण भाऊ लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या बैठकीत सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी तसेच माजी अध्यक्ष आणि सदस्य उपस्थित होते। यावेळी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी सातपूर शहर भीम महोत्सव समिती नवनिर्वाचित अध्यक्ष साईनाथ निकम यांची जंगी स्वागत करून सत्कार करण्यात आला। या प्रसंगी सातपूर शिवजन्मोत्सवचे पदाधिकारी, भीम महोत्सव कोअर कमिटी सदस्य, PL ग्रुप सदस्य, गुरु शिष्य जयंती समिती पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जाती धर्मात वाटून घेतले, प्रत्येक जातीत वाटले। आपण बोलत जरी नसलो, आज इथं तुम्ही म्हणला का नाही तुम्ही बोलता नाही, हे सत्य आहे। पण 19 फेब्रुवारीला आदरणीय लोंढे साहेब ज्या वेळेस शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी आले, आम्हा सगळ्या शिवभक्तांच्या डोळ्याच्या पारणे का डोळ्यात पाणी आलं माहिती आहे? त्यांच्या खांद्यावर त्यांचा नातू छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषात त्या ठिकाणी हेच तर माणूस हेच तर छत्रपतींनी आपल्याला शिकवलंय, हेच तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिकवलंय की जातीवादात तुम्ही अडकू नका, तुम्ही तुमच्या उन्नतीकडे चला। तुम्ही उन्नतीकडे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे सर्व अनुयायी व कोर कमिटी मेंबर्स व संपूर्ण लोंढे परिवार यांच्यातर्फे दरवर्षी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती भव्य दिव्य ही सातपूर परिसरात होत असते। ती आम्ही बऱ्याच वर्षापासून बघत आहोत नानाजी। आणि ही जयंती साजरी करत असताना सर्व धर्म समभाव, सर्व जातीचा सलोखा एकत्र करून आपण सातपूर पंचक्रोशीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार व त्यांनी केलेले काम, महापुरुषांचे कुठल्याही महापुरुषांचं काम हे एकट्या कुठल्याही जातीसाठी नव्हतं। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटनेचा फायदा दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत, म्हणजे राष्ट्रपती असतील, पंतप्रधान असतील तर सर्वसामान्य नागरिक असेल, सर्वांना मतदानाचा एक अधिकार देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। चूक आहे, कोण कोण नाही सर्वांची नावं घेतली जातील आणि कोणी एकत्र एक माणूस कोणी निवडत नसतो। सर्व हा स्टेज पुढचा अधिकार दिले अध्यक्ष नेमल, त्या अध्यक्षालाही खूप साऱ्या शुभेच्छा। मला बोलण्याची संधी दिली त्या निमित्ताने सर्वांचे आभार व्यक्त करतो। हा महाउत्सव आपण सर्व नाशिककरांसाठी एक उदाहरण होईल असं करून दाखवायचं आहे। यासाठी PL ग्रुप महाराष्ट्र राज्य व केडरची समिती, माथाडी कामगार संघटनेचे सदस्य व लोंढे परिवार तुमच्या सोबत तन मन धनापासून सोबत राहणार आणि निवडून येणाऱ्या अध्यक्षाला मी माझ्या संपूर्ण परिवाराकडनं शुभेच्छा। आपली सुरुवातच इफ्तार पार्टीपासून होते। भीम जन्मोत्सवाचं सुरुवात भीम इफ्तार पार्टीपासून होते। कार्यक्रम सर्व ठिकाणी होतात, भाऊनी सांगितलं आताच। आज जमलेल्या सर्व माझ्या भीम सैनिकांनो, शिवजन्मोत्सवाची समिती, गुरु शिष्य जन्मोत्सवाची समिती, आज अध्यक्षपदाची निवडणूक
आणि धुलिवंदन आहे. उत्तर भारतीय लोक आपल्याकडे बहुसंख्य असल्याने त्यांना आपण मदत करायची, सहकार्य करायचे. ते झाल्यानंतर लगेच मी ह्या महिन्यात सांगतोय, पुढच्या महिन्यात सांगेल नंतर लगेचच 16 तारीख आहे, लगेच गावची यात्रा आहे. हे सर्व परंपरा आपल्या टिकवण्याबरोबर 3 तारखेला काय असतं सांगायची गरज आहे का? 3 तारखेला सुद्धा सिद्धार्थ चौकात कार्यक्रम असेल. ते झाल्यानंतर 13 तारखेचा असतो. 13 तारखेच्या अगोदर 11 तारीख असते. 11 तारखेचा कार्यक्रम असेल तो आता जर गुरु शिष्याची जयंतीचा कार्यक्रम ठरला नसेल तर तो आपण कार्यक्रम ठरवणार आहोत. जर त्यांनी ठरवला असेल तर आपण 1 तारीख मागं पुढे करणार आहोत. परंतु ती परंपरा आपल्याला कायम टिकवायची. 11 तारीख आपण डोक्यात धरलेली आहे. 13 तारीख ठरवलं नसेल तर जर नसेल तर आपण 11 तारीख का त्यांचा सन्मान पहिला आपण त्यांना मोठेपणा देणार आहोत. गुरु शिष्य जयंतीला 1 तारीख आपण मागं पुढे करायची आहे. म्हणून आपण 3 तारीख आपली पहिली फायनल झाली आहे. 11 तारीख जी मागं पुढे होईल ती ठरलेली आहे. 13 तारीख आपल्याला ठरली आहे. 13 तारखेनंतर 14 तारीख सुद्धा आपली त्याच पद्धतीने ठरलेली आहे. 14 तारीख ठरल्यानंतर लगेच परत 22 तारीख आहे, परत 27 तारीख आहे. या सर्व तारखा जवळजवळ माझ्या माहिती थोडं धमाल ही फुले शाहू आंबेडकरांच्या छत्रपतींच्या विचाराची धमाल तुम्हाला मला करायची. त्या धमाल करण्यासाठी मस्जिद पण परत काय सर्वांनी एकोप्यानं सर्व धर्म ह्या ताकदीनं ह्या हिमतीनं सर्वजण हिताय बहुजन हिताय नाही, सर्वजन हिताय सर्वजन सुखाय अशा पद्धतीने आपल्याला कामकाज करायचंय. परत एकदा सांगतो की आपण सर्वांनी जे सहकार्य करता, ताकद देता, बळ देता, हिंमत देता, ही ताकद बळ या अध्यक्षाच्या मागे ठेवा. तो त्याच पद्धतीनं साजेसं कामकाज करील असा मला विश्वास वाटतो, अशी मला खात्री वाटते आणि ही करील असा तुम्ही जो विश्वास दाखवला तो विश्वास सार्थ करून दाखवेल असं मला वाटतं. दरवर्षी आपली जी प्रगती होत असते प्रगती पथावर आम्ही आपली स्पर्धा कोणाची आहे का? स्पर्धा कोणाची आहे का? कोणाची स्पर्धा असते आपली? आपल्या कोणाची असते स्पर्धा? स्वतःची स्पर्धा असते की आपण गेल्या वर्षी कुठं कमी पडलोय किंवा काय झालंय त्यापेक्षा यावर्षी आपल्याला काय काय करायचंय. म्हणून आपली स्पर्धा आपल्याशीच आहे, आपली कोणाची स्पर्धा नाही. धन्यवाद.